नमस्कार. तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण हवं? आमदार म्हणून आता महाविकास आघाडी आणि महायुती असं एक फायनल झालेलं आहे. महाविकास आघाडी महायुतीनं महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिलांना दिलेले आहेत. त्यावेळी महाविकास आघाडी काय म्हणत होती ही 1500 रुपये देणार कुठून शासनावर इतका भर पडतो, इतका कपात होते, त्याच्यावर शासनावर कर्ज होते असं म्हणत होती. मग आता मला सांगा ह्या महिलांना 3000 रुपये हे पुढची महाविकास आघाडी देणार कुठून, पहिली गोष्ट. आणि इथं महायुतीचंच शासन येणार, महाराष्ट्रात महायुतीचंच शासन येणार आणि कागल तालुक्यातून हसन मुश्रीफच आमदार होणार. कारण वीरेंद्र मल्लिक, संजय मल्लिक साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे, यातून तुम्हाला जाहीर सांगतो. यावेळी तुम्हाला आमदार म्हणून कोण हवं? आमदार हसन मुश्रीफच पाहिजे. हसन मुश्रीफ साहेब. अहो काम जनतेचा आमदार आहे, ते मनातला एक आमदार, गोरगरिबांचा कैवारी आहे. ते 6 वाजल्यापासून फाटे ते 11 वाजेपर्यंत तर काम करणारा एकच असा नेता असेल. महाराष्ट्रात परत नेता असा कोण होणारच नाही. म्हणजे आता असंही म्हटलं जातं की 25 वर्ष मुश्रीफ साहेब म्हणजे कारकिर्दीत होते. आता जनतेला परिवर्तन हवंय. अहो परिवर्तन काय करायची गरज आहे का सांगा. 25 वर्षात काम बघा. हो, कामाचा माणूस आहे म्हणून काम आहे ना. म्हणजे असंही म्हटलं जातं म्हणजे घाटगे साहेबांचं की विकास कामे वगैरे म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत केलेत, पण आता नवीन काहीतरी समाजाला देणं गरजेचं. ते काय हे नाही हो, हे कामाचा माणूस आहे म्हणलं कामच पाहिजे ना महत्वाचं. यावेळी आमदार म्हणून कोण हवं? आमदार म्हणून गेली 25 वर्षे मुश्रीफ साहेब आहेत आणि एकूण कागल तालुक्यामध्ये आपण जर फेरफटका मारलेला असेल तर एकूण चौफेर विकास आणि शाश्वत विकास काय असतो ते आपल्याला कळेल. आणि म्हणून पुढील देखील काळामध्ये मुश्रीफ साहेबच गरजेचे आहेत. म्हणजे आता जी तरुणांची बेरोजगारी आहे किंवा मुलींचं शिक्षणाचं हे असेल, त्यांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याबद्दल काय म्हणजे विकास कामे झालेली आहेत का? काही नवीन योजना आहेत का? बेरोजगारांसाठी आपल्याला माहिती आहे कागल 5 स्टार MIDC ही मुश्रीफ साहेबांनी आणलेली आहे. म्हणजे हजारो आमच्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्यात. दुसरा विषय आहे सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी, त्या माध्यमातून आमच्या हजारो लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. याचबरोबर इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी मुश्रीफ साहेब बेरोजगारांना मदत करतात. अजूनही चांगले प्लॅन भविष्याच्या काळामध्ये ते आणणार आहेत. आणि मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलायला गेलं आता शासनालाच योजना काढली, जशी लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्याच पद्धतीनं मुलींना मोफत शिक्षण आता शासनानंच ज्या मंत्रिमंडळामध्ये खुद्द मुश्रीफ साहेब होते त्यांनी हा GR आणलेला आहे. म्हणजे काही लोकांचं असंही मत आहे की जी लाडकी बहीण योजना चालू केली, 1500 रुपये महिलांना दिले, पण 1500 दिल्याने इकडे महागाई वाढवली, हे कितपत योग्य आहे असंही वाटते लोकांना, काय सांगा? नाही महागाई असं नाही. 1500 रुपये जरी गोरगरिबांच्या दृष्टीनं बाजार करायचा असेल, आता मंगळवारचा बाजार असतो आमच्या इथं, 1500 रुपये म्हणजे आठवड्याचा बाजार त्यामध्ये भरून येतो. म्हणजे ज्या एखाद्या कुटुंबाला आज माझा बाजार कसा करायचं हे जर ज्यावेळी हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी 1500 रुपये मिळतात, हे फार मोठं म्हणजे ताकद त्या ठिकाणी त्या महिलेला आणि कुटुंबाला असते. असंही म्हणजे ऐकण्यात आले की जी चिकुत्रा नदी आहे तिथले जे पाणी पुरवठा आहे, शेतीसाठी जे पाणी लागतं त्यावरती सुद्धा काही आधी जे आमदार होते त्यांच्याकडे गेले होते काही, पण ते झालं नाही. पण घाटगे साहेबांनी ते काम केलं आहे असंही म्हटलं जातं. नाही, हा एक साधी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीकडे संविधान पदच नाही आहे तुम्ही ती कामं करणार कशी? म्हणजे संविधान पद असणार म्हणजे आमदार मुश्रीफ साहेब आहेत. त्यांनी जर केलं, तुम्ही न करता जर श्रेय घेत असाल तर चुकीचं आहे ना. आज आमच्या गावाचा विकास मध्ये त्यांनी काम सांगावं, इथं काय काम केलं. संविधान पदच नाही आहे तुमच्याकडं आणि तुम्ही माझ्या विकास केला म्हणता, हे कुठलं कितपत शक्य आहे आणि किती पटणार आहे? मग आता जनतेचा कौल असा आहे की म्हणजे घड्याळाची टिकटिक आणि तुतारी या दोन्हीपैकी कोण जास्त असं म्हणजे वाटेल की जनता त्यांच्या पाठीमागे असेल किंवा निवडून येईल असं? एक बघा, वयोवृद्ध माणसं आहेत, महिला वयोवृद्ध पेन्शनचं काम साहेबांनी केलेलं आहे, महिलांच्या लाडकी बहीण योजनेचं काम केलेलं आहे, तरुणांना बेरोजगार दिलं म्हणजे रोजगार दिलेला आहे. म्हणजे असा कुठला घटक राहिला नाही की त्यांच्यापर्यंत मुश्रीफ साहेब पोहोचले नाहीत. त्यामुळे सर्व थरातील लोकांचं मत हे मुश्रीफ साहेब निवडून येणार आहेत, प्रचंड मताधिक्याने येणार आहेत. आणि हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक म्हणजे आपण म्हणतो की नाही 6 वेळा निवडून येण्याचा विक्रम हे मुश्रीफ षटकार. 1999 पासून ते आता 2024 चालू आहे. प्रत्येक इलेक्शनला लोकांना असं वाटायचं मुश्रीफ साहेब पडतात का काय की, मुश्रीफ साहेब पडतात का काय की. पाठीमागचा इतिहास काढाने बघा, त्या माणसाच्या पाठीमागे देव आहे. पडला म्हटलं की मुश्रीफ साहेब निवडून आलेला आहे आणि ही 6वी टर्म आहे. असा शिक्ष मारणार आहेत की विरोधकांची बोलती बंद होणार आहे. बाबा म्हणावं, कुणीतरी करावं आणि बाबा म्हणा यावं असा मुश्रीफ साहेबांनी एकही वाडी वस्ती गाव मारोड्यातला विकास थांबवलेला किंवा राखलेला नाही. यांच्याकडे बोलायला मुद्दाच नाही हो. मग तुम्ही कशावर निवडणूक लढवणार आहात? ही लोकशाही म्हणून कसं तरी बोलून चालणार नाही. शाश्वत विकासाचा मानकरी हसन मुश्रीफ आहे आणि त्यांना अनंत देवादिकांचा आशीर्वाद असल्यामुळं ते 6व्यांदा षटकार मारणार आहे. षटकार असा असणार आहे स्टेडियमच्या बाहेर बॉल जाणार आहे.
म्हणजे काही स्थानिक लोकांचं किंवा जनतेचं सुद्धा असं मत आहे की घाटगे साहेबांचं जे आता म्हणजे निवडून आले तर महिला सक्षमीकरण असेल किंवा मुलींचं शिक्षण असतील किंवा युवकांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते त्याच्यावरती नवीन काहीतरी योजना आणल्या जातील असंही लोकांचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मी एक सांगू का, साहेब निवडून येणार आहेत त्या आल्यानंतरचा विषय आहे, परंतु इथं साहेबांचा षटकार मारा आधी मुश्रीफ साहेब सज्ज आहेत ना. आधी हा विषय बघा. तुमचा प्रश्न बरोबर आहे, ते आल्यानंतर करतील, परंतु शाश्वत विकासाचा मानकरी इथं मुश्रीफ साहेब आता आहे चालूला, त्यामुळे ते षटकार मारणार आहेत. ते करतील बघतील हा वेगळा आहे. शाश्वत इथं आता आहे चालूला हेच बोला. काही लोकांचं असे मत आहे की म्हणजे 25 वर्ष मुश्रीफ साहेब होते, आता नवीन काळाची गरज आहे असं काही लोकांना वाटतं की काळाची नवीन चेहऱ्याला संधी दिल्यावरती काय विकास होईल हे सुद्धा 750 देवालयांचा त्या बिचाऱ्याने जीर्णोद्धार केला. देवरूपी माणूस आहे तो. एका फकीराच्या झोळीत दान टाकायची ह्या जनतेला आता संधी मिळाली आहे. त्यामुळं 100% मुश्रीफ साहेबांना लोक निवडून देणार आहेत. हे असं माझं एकट्याचं व्यक्तिगत मत नाही. मी 112 गावाचा मॅडम दौरा नाही मी 112 गावाचा 126 गावं या तालुक्यात आहेत. 112 गावाचा दौरा केलेला मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून या नात्यानं सांगतोय. 100% मुश्रीफ साहेब निवडून येणार आहेत. यावेळेला मुश्रीफ साहेबांची 100%. त्याची कामं केलेली आहेत. अहोरात्र सकाळी 5:30 वाजल्यापासून साहेब संध्याकाळी 11-12 वाजे तर कोण चपाती ना शिपाई ना चपाती इथं डायरेक्ट भेटायचं. कोणीही भेटायचं. कोणी बाबा पुढाऱ्याने चला घेऊन ते काय नाही भानगड. डायरेक्ट भेटायचं. सर्वसामान्यांची कामं होणार. आणि श्रावणबाळ पहिलं साहेबासनी माझे महाराष्ट्रात 3 पदव्या. पहिली श्रावणबाळ, नंतर मंदिरवाले बाबा आणि नंतर महाडॉक्टर. ही पदवी हे जनतेकडूनच मिळालेली आहे. आणि ह्या कामाची सर्वसामान्य कामं म्हणजे ऑपरेशन असू देत, परत कुठलंही काम असू देत, ती साहेबांनी डायरेक्ट केलेली आहेत. अशी कुणाला काय लागलं 2 मिनिटात आता तुम्ही गेला तरीही पत्र दिलं लगेच काम ऑपरेशनचं काम होणार असं साहेबांनी केलं आहे. आता हे आमच्या गावात ज्या आमच्या विकास कामं केले, जे विरोधकांनी एकही काम केलेलं दाखवावं 10,000 घेऊन जायचं माझ्याकडं. एकही काम केलेलं दाखवावं. एक नाही ते का बोलायचं, एकही काम केलेलं दाखवायचं 10,000 रुपये घेऊन जायचं. असं आमचं म्हटलं की त्यांना डॉक्टर पदवी आम्ही महाडॉक्टर म्हणजे सर्व आता दवाखान्याची कामं जे साहेबांच्या मार्फत झालेले आहेत आत्तापत्र जण हजारो लोकांची उदाहरणं. बरोबर कोट्यवधी हिरानंदाला म्हणा, ह्याच्या बॉम्बे हॉस्पिटल यासनी सगळ्या मोठमोठे जे सिनिस्टर आहेत तिथं सर्वसामान्याचा माणूस आता उपचार घेतो आहे. हे साहेबांच्यामुळं पुण्याई आहे. साहेबांची पुण्य आणि ही पुण्याई साहेबाची म्हणा. आणि शेवटच्या क्षणाला साहेबा हे षटकार हा बसणार आहे. कारण का पुण्याई शेवट ही ऑपरेशन म्हणजे ज्यांचा जीव वाचला, कुणाचा मुलगा वाचला, कुणाची आई वाचवली, कुणाचा पोरगा वाचला, हे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं साहेब हे 6व्यांदा षटकार हे मारणारच आहे. नमस्कार आजोबा, यावेळी कोण जिंकून येईल असं वाटतं तुम्हाला? मुश्रीफ साहेब. काय वाटतं असं? कारण आता जवळ आम्ही 30-35 वर्ष आम्ही सांगत आहोत त्यांच्या काय म्हणजे मंडलिक साहेबांनी ते एकच गे असल्यापासून. परंतु त्यांची वृत्ती अशी आहे, कोण मी जाऊन दे माणूस, लहान पोरगं जाऊन दे, कुणाचा दुसऱ्याच जाऊ देत, जी विचारपूस केल्याशिवाय तसा त्याला परत पाठवत नाही. नाहीतर एकेकी ठिकाणी असं आहे, हात जोडी जावा काय, तर तसला ते उद्योग नाही. म्हणजे आत्तापर्यंत आमचं आम्ही आत्ता मंडलिक पार्टीचं आहे तरीसुद्धा आम्ही मुश्रीफ साहेबांना म्हणतो का कुठेही दिसू देत जाता आहे त्याला आग मला प्यार पडली म्हणून अशी साहेबांची आहे. यावेळी आमदार म्हणून कोण हवं आहे? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब का? तर त्यांनी विकास केला आमच्या गावाचा, भरपूर केला. काय विकास केलाय? काय म्हणजे 5 देवळं बांधलेलं आहे, हे मंदिर बांधलेलं आहे, 5 कोटीचा विकास केला आमच्या गावाला. म्हणजे आता लोकांचं असं मत आहे की म्हणजे त्यांनी विकास केलेला आहे, पण आता नवीन चेहऱ्याला संधी द्यायचा असंही लोकांचं मत आहे. कशा का करतील असं म्हणतात? कारण काय आता जिथं आमच्या इथं हे देवळं बांधलेलं आहेत, हे लाईटचं सोय आहे, वाडी वस्तीने रस्ता बघा जावा केलेला आहे. विकास काय आता त्यांच्याकडे काय राहिला विकास? सगळा विकास केलेला, काही शिल्लक राहिलेला नाही विकास करायचा साहेबांनी. जे आता तरुणांची बेरोजगारी वगैरे आहे त्यांना म्हणजे इकडे म्हणजे शेतीचं जास्त ही आहे, परंतु MIDC वगैरे नाही आहेत, तरुणांना कामधंदे नाहीत असं पण लोकांचं मत आहे. त्यामुळे घाटगे साहेब त्यांच्यासाठी काहीतरी करतील असंही म्हणायला लागले. MIDC काढल्या ना साहेबांची MIDC तिथं आहे की काय MIDC? कुठे? तू कागदला MIDC आहे तिथं पोरांचं सगळे साहेबच बघतात.
कुठली साहेबांना आतापर्यंत 2-3 जागी उपोषणला बसलेली पोरं ते साहेबांनी प्रश्न सोडवली. म्हणजे असंही म्हणतात काही लोक की त्यांची म्हणजे समस्या घेऊन गेलं की लवकर तर निवारण त्यांचं झालेलं नाही आहे किंवा विकास कामं निवडणूक आली की तेवढेच करतात असं नाही, जी पुस्तक काढली आता साहेबांनी पुस्तक काढले आणि 700,000 कोटीचं पुस्तक काढलेलं आहे ते. त्या पुस्तकात सगळं दिले ना साहेबांनी, काय राखाय नाही त्यात, काय काय केलेला विकास सगळं सांगितलेलं आहे त्यात साहेबांनी. तर बघा तुम्हाला असं काय म्हणजे एक उदाहरण सांगू शकताय काय जे तुम्ही म्हणजे बघितलं असेल किंवा तुमच्या जीवनामधलं कुठलं असं म्हणजे मुश्रीफ साहेबांबद्दलचं? काय आमची कामं सगळी साहेब करतात, त्यामुळे आम्ही साहेबांना पाठिंबा फुल आहे. आमचं कवा तटलं नाही काही गोष्टी, काही करायला नाही. साहेब 5 वाजता जरी गेले तर साहेब आम्हाला भेटतात, किती वाजता पण जाऊ, रात्री 12ला जरी फोन केला तर भेटतात. तसंच आमच्या गावातलं आमच्या इथं मठ आहे पंढरपुरामध्ये, ते आता साहेब मठ आम्ही कृष्णाजी महाराज पाटील आमच्या मठांना तिथंसुद्धा साहेबांना आम्हाला निधी देऊन ते मठ उभा केलेला. साहेबांनी कुठं राखाय नाहीत कामं आमची.